नमस्कार मैत्रिणींनो, छाया रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ढोकळा। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे, लिंबाचा रस घातला आहे आणि 1 चमचा साखर घातली। आता बाउलवरती मी तर चाळणी ठेवून घेतली आहे। चाळणीमध्ये बेसन घेतलं आहे, 1 वाटी बेसन आपण चाळणीने गाळून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी पावडर घातलं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालून मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रण आपलं व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर साईडला ठेवून घेऊया। पॅनमध्ये मी पाणी घालून घेतलं आहे, पाण्यामध्ये आपण एक स्टँड ठेवायचं। त्यानंतर आपलं मिश्रण घ्यायचं। मिश्रणमध्ये मी एक अख्खा विनो घालून घेतला आहे। मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। एका बाउलला तेल लावून घेतलं आहे व्यवस्थित आणि त्यामध्ये आपलं मिश्रण घालून घ्यायचं। मिश्रण व्यवस्थित घालून घ्यायचं आणि पॅनमध्ये ठेवून घेतलं। त्यानंतर 2 ते 4 मिरच्या घेऊन मिरची कट करून घेतली, कोथिंबीर पण बारीक कट करून घेतली। आता बघूया आपला ढोकळा व्यवस्थित झाला की नाही। तर ढोकळ्यामध्ये पिन घालून बघितली, आपला ढोकळा व्यवस्थित झाला आहे। तर पॅनमध्ये मी इथं तेल घालून घेतलं आहे, जिरं मोहरी आणि मिरची तडक्याला घालून घेतली आहे। त्यानंतर टाकलं आपण इथं कढीपत्ता, नंतर घातलं आहे मी इथं कोथिंबीर आणि पाणी आणि 1 चमचा साखर। तर हे मिश्रण आपण व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। आता मी ढोकळा काढून घेतला आहे, तर एका प्लेटमध्ये आपण ढोकळा काढून घेऊया। ढोकळा आपला व्यवस्थित निघला आहे, बिलकुल चिटकला नाही। आता ढोकळा मी इथं कट करून घेते आहे आणि त्यावरती आपलं बनवलेलं साखरेचं आणि तडक्याचं गोड पाणी घालून घेऊया। तर मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा हा ढोकळा रेसिपी? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब